स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींची प्रार्थना करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे मुनी अमावस्या बद्दल. मुनी जी अमावस्या आलेली आहे, कुंभ मेळाव्यामुळे ह्या मुनी अमावस्याला अत्यंत साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण की ह्या दिवशी जी आराधना पूजा केलेले असतात, उपाय केलेले असतात, त्याचं जे फळ असतं ते लगेच प्राप्त होतं असं म्हणण्यात आलेलं आहे. तर ही जी मुनी अमावस्या आहे तर बुधवारच्या दिवशी 29 तारखेला आलेली आहे. या अमावस्याला अत्यंत साधारण असं महत्व आहे आणि हिंदू धर्मामध्ये या अमावस्याला अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे. कारण की असं सुद्धा म्हटले गेलेलं आहे की ही जी अमावस्या असते ही अत्यंत प्रभावशाली असते आणि या अमावस्यामध्ये आपण जो उपाय करतो तोडगे करतो त्याचं जे फळ आहे ते तात्काळ म्हणजे लगेच आपल्याला प्राप्त होतं. त्याच्यामुळे मी 12 राशींचं आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे या 12 राशींना काय धनप्राप्ती होणार आहे, तर हे जे उपाय केल्याने आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते, आपलं जीवन हे सुखमय होऊ शकतं, आपल्या जीवनामध्ये जे अडथळे आहे, टेन्शन आहे, त्यांची मुक्तता आपल्याला मिळू शकते. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे. बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे की बघा, मुनी अमावस्येच्या दिवशी आपण दान धर्म केलेलं, पवित्र नद्यांमध्ये आंघोळ केलेलं, त्याचे जे पुण्य आहे ते अफाट आहे. ते पुण्य कधी समाप्त होणार नाही आणि ते पुण्य तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे उपाय तुम्हाला नक्की करायचे आहे. कारण की या उपायाने आपल्याला धनप्राप्ती सुद्धा होऊ शकते आणि आपलं जीवन हे सुखमय सुद्धा होऊ शकतं. त्याच्याचमुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं आपली मेष राशी. तर मेष राशीच्या लोकांनी मुनी अमावस्येच्या दिवशी हनुमंतांची पूजन करायचं आहे आणि हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला सिंदूर अर्पण करायचं आहे आणि त्यामुळे काय होणार, तुमच्या जीवनामध्ये शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल. आर्थिक प्रश्न निर्माण झालेले असतील त्या आर्थिक प्रश्नापासून तुम्हाला सुटका मिळेल आणि तुम्हाला दान कोणतं करायचं आहे ते सांगते. दानाला अत्यंत साधारण असं महत्व सांगितलेलं आहे. त्यामुळे दान निश्चितच करायचं आहे. बघा, ह्या अमावस्येला जेवढं तुम्ही दान करणार, पुण्य करणार, त्याचं फळ तुम्हाला दुप्पट पटीने प्राप्त होणार आहे. तर ह्या दिवशी तुम्हाला गुळ आणि हरभऱ्याची डाळ दान करायचे आहे एखाद्या गरजू व्यक्तीला. त्याच्यापासून तुम्हाला आर्थिक समस्यापासून सुटकारा मिळेल आणि तुमचं जीवन हे सुखमय होणार आहे आणि त्याच्यातलं तुम्हाला त्यामुळे यश प्राप्ती सुद्धा होऊ शकते असं म्हणण्यात आलेलं आहे. आता आपली दुसरी रास आहे ती आहे वृषभ. तर वृषभ राशीच्या लोकांनी मुनी अमावस्येच्या दिवशी कमळाचं फूल किंवा कमळाचा मणी आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे. असं केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरावर राहील. जे तुमचे काम होत नसतील ते काम होतील. तुमचं जीवन हे सुखमय होईल. तुमच्या जीवनामध्ये अचानक धनप्राप्ती सुद्धा होऊ शकते असं केल्याने. आणि गरजू व्यक्तींना ह्या दिवशी तुम्हाला अन्नदान करायचं आहे किंवा वस्त्रदान करायचं आहे. असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल आणि लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल. त्यामुळे जे वृषभ राशीचे लोक आहेत त्यांनी हा उपाय नक्कीच करायचा आहे मुनी अमावस्येच्या दिवशी. आता तुम्हाला तिसरी रास सांगते. तिसरी रास जी आहे ती मिथुन रास. तर मिथुन राशीच्या लोकांनी मुनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला विष्णू भगवानांची पूजा करायची आहे. विष्णू भगवानांची पूजा करायची आहे आणि त्यांना तुळशी पत्र अर्पण करायचे आहेत. त्यामुळे त्यांच्या मनातली जी इच्छा आहे ती नक्कीच लगेच पूर्ण होणार असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे. तर त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती विष्णू भगवानांची आराधना केल्याने, त्यांना तुळशी पत्र अर्पण केल्याने त्यांच्या मनातली कामना पूर्ण होणार. आणि ह्या दिवशी गरजू व्यक्तींना तुम्हाला दान करायचं आहे. तुम्हाला दान म्हणून तुम्ही वस्त्र दान करू शकतात किंवा वस्त्र दान करायचं आहे किंवा तुम्हाला कामाच्या ठिकाणी सुद्धा ह्या दिवशी तुम्हाला यश प्राप्ती होऊ शकते. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात. तुमचे जीवन हे सुखमय होणार आहे. त्यामुळे मुनी अमावस्येच्या दिवशी नक्कीच भगवान विष्णूची आराधना करायची आहे, पूजा करायची आहे आणि त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. आणि जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना तुम्हाला वस्त्र दान करायचं आहे. तुम्ही वस्त्र म्हणजे कुठलंही कापड एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकतात किंवा मंदिरामध्ये तुम्हाला पाय पुसणी म्हणून दान सुद्धा करायचं आहे. हे सुद्धा केल्याने तुमचं भाग्य उजळणार आहे आणि तुमच्या भाग्यामध्ये जे काही तुमचे स्वप्न आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांनी मुनी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण करायचं आहे. त्यामुळे त्यांचे जीवन हे आनंदी आणि सुखमय होणार, समृद्धी त्यांच्या जीवनामध्ये येणार. या दिवशी गरजू व्यक्तींना तुम्हाला तांदूळ, साखर दान करायचे आहे.
पांढरे कपडे दान करायचे आहे. असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये धनप्राप्ती होऊ शकते, तुमचं जीवन सुखमय होऊ शकतं आणि तुमच्या जीवनातल्या जे काही आर्थिक प्रश्न आहे ते सुद्धा त्याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी हे नक्कीच करायचं आहे. मानसिक शांती मिळणार आहे आणि आर्थिक लाभ सुद्धा त्यामुळे तुम्हाला होणार आहे. तर कर्क राशीच्या लोकांनी हा उपाय नक्कीच करावा. आता मी तुम्हाला सांगणार आहे सिंह राशीच्या लोकांनी सिंह राशीच्या लोकांनी मोनी अमावस्येच्या दिवशी सूर्याला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना त्या गडूमध्ये तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे. यामुळे यामुळे काय होणार, तुमच्या जीवनामध्ये उत्तम तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो. तुम्हाला भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणाने लाभ मिळू शकतो आणि आर्थिक प्रश्न जे आर्थिक समस्या आहे, आर्थिक अडचणी आहे त्याचं निवारण होऊ शकतं आणि संपत्तीचे मार्ग मोकळे होऊ शकतात. याच्यामुळे तुमचे संपत्तीचे मार्ग मोकळे होऊ शकतात आणि सूर्यदेवाचा मंत्र तुम्हाला नक्कीच म्हणायचा आहे. सूर्य राशीचे म्हणजे सिंह राशीचे जे लोक आहे त्यांनी काय करायचं आहे, सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. हा उपाय केल्याने त्यांच्या जीवनामध्ये धनसंपदा वाढू शकते, त्यांना यश प्राप्त होऊ शकतं आणि त्यांना उत्तम लाभ मिळू शकतो असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्यांचे जे संपत्तीचे मार्ग आहे ते मोकळे होतील असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सूर्यदेवाला म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे. नंतर आदित्य स्तोत्राचं पठण करायचं आहे. नसेल तुम्हाला आदित्य तंत्र स्तोत्राचं पठण येत असेल तर ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, दान म्हणून तुम्हाला गहू आणि एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही गहू किंवा गोड दान करू शकतात. याच्याने तुम्हाला आर्थिक प्रश्न सुद्धा तुमचे सुटतील आणि तुमचं जीवन हे सुखमय होणार आहे. आता कन्या राशीचं सांगते. कन्या राशीच्या लोकांनी मौन अमावस्येच्या दिवशी गणेश भगवानांची पूजन करायचं आहे. त्यांना लाल कलरचं फूल आणि दुर्वा अर्पण करायचं आहे. असं केल्याने कन्या राशीच्या त्यांना मोठा लाभ होऊ शकतो आणि या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींनी हिरव्या रंगाची जे वस्तू आहेत त्यांचं दान करायचं आहे. जे हिरव्या कलरच्या वस्तू असतील, भले तुम्ही गायला चारा खाऊ घालू शकतात किंवा हिरव्या कलरचे मूग आहे ते अर्पण करू शकतात. या दिवशी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की जे कन्या राशीचे लोक आहेत त्यांनी हिरव्या कलरचे कपडे जर परिधान केले तर त्यांचं जीवन हे सुखमय होणार. त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा आहे, आकांक्षा आहे ते नक्कीच पूर्ण होणार असं सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर नक्कीच या लोकांनी हिरव्या कलरच्या वस्तू दान करायच्या आहे आणि गायीला चारा नक्कीच खाऊ घालायचा आहे. गायीला चारा खाऊ घातल्याने गायीचा 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आणि तुमचं जीवन हे सुखमय होणार. त्यामुळे मोनी जी अमावस्या आहे त्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे, कारण की याचं जे फळ आहे ते तुम्हाला लगेच प्राप्त होणार. आता मी तुम्हाला सांगणार आहे तूळ राशीच्या लोकांनी मोनी अमावस्येच्या दिवशी देवी दुर्गा मातेची पूजा करायची आहे आणि दुर्गा मातेची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे किंवा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. असं केल्याने तुमच्या जीवनातली ज्या समस्या आहे त्या दूर होणार आणि लाल कलरची चुनरी जी आहे ती तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे. असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार आणि दुर्गा मातेचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये अखंड राहणार आणि तुमच्या मनातल्या सगळ्या कामना नक्कीच पूर्ण होणार आणि तुमचं जीवन जे आहे ते सुख समृद्धीने भरून जाणार. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी हा उपाय मोनी अमावस्येच्या दिवशी नक्कीच करायचा आहे. आता मी तुम्हाला वृषभ राशी सांगते. वृषभ राशीच्या लोकांनी मोनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजन करायचं आहे. या दिवशी शनिदेवांचं पूजन केल्याने त्यांचा शनी दोष भरपूर प्रमाणात कमी होईल. त्यांना जो त्रास असेल तो त्रासापासून त्यांना मुक्तता मिळणार. या दिवशी त्यांनी शनिदेवाच्या मंदिरामध्ये मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे. असं केल्याने त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दुहेरी लाभ होणार, म्हणजे खूप जास्त पटीने त्यांना लाभ प्राप्त होणार आहे. तर या दिवशी काळ्या कलरची तीळ आणि लोखंडाची वस्तू तुम्हाला कोणाला तरी दान करायची आहे. असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार आणि शनी दोषापासून तुम्हाला मुक्तता मिळणार आणि शनिदेवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी हा उपाय नक्कीच मोनी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे. आता तुम्हाला धनु राशीचं सांगते. धनु जी रास आहे, धनु राशीच्या लोकांनी मोनी अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची सुद्धा आराधना करायची आहे. असं केल्याने त्याच्या जीवनामध्ये खूप मोठा फायदा तुम्हाला
पाहायला मिळेल आणि तुमच्या जीवनातील जे संकट आहे, दुःख आहे त्यांचा विनाश होणार आणि लक्ष्मी नारायणाचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहणार. आणि ते दोघांचं जर तुम्ही पूजन केलं, आराधना केली तर त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये धन संपदा सुद्धा वाढणार, असं धनु राशीच्या लोकांबद्दल सांगण्यात आलेलं आहे. विष्णुदेवांचं त्या दिवशी तुम्हाला पिवळे कपडे घालून विष्णुदेवांची आराधना करायची आहे आणि नंतर ना पिवळेच कपडे तुम्हाला कुणाला तरी गरजू व्यक्तीला देऊन टाकायचे आहे किंवा पिवळ्या कलरची मिठाई तुम्हाला मंदिरामध्ये दान करायची आहे. असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार आणि तुमचं जीवन हे सुख समृद्धीने भरून जाणार आणि तुमच्या मनातली सगळ्या कामना नक्कीच पूर्ण होणार. तर हा जो उपाय आहे तो उपाय धनुराशीच्या लोकांनी मोनी अमावस्याच्या दिवशी नक्कीच करायचा आहे. नंतर ना सांगणार आहे तुम्हाला कर्क राशी. या कर्क राशीच्या लोकांनी मोनी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर काळी तीळ व जल अर्पण करायचं आहे. यामुळे अनेक फायदे होऊ शकतात, त्यांना अनेक फायदे होणार आहेत. आणि या दिवशी उडदाची डाळ तुम्हाला दान करायची आहे. उडदाची डाळ दान केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि मनासारखी जी इच्छा असेल तुमची ती नक्कीच पूर्ण होणार आहे, असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. आणि आता आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनी मोनी अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची पूजन करायचं आहे. त्यांना श्रीकृष्णांचं पूजन करून श्रीकृष्णांना त्यांना नैवेद्य म्हणून लोणी म्हणजे माखन आणि मिश्री अर्पण करायची आहे. असं केल्याने त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य वाढणार, त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार, त्यांचे जे आर्थिक अडचणी आहे, आर्थिक प्रॉब्लेम आहे ते समाप्त होणार आणि त्यांना धनप्राप्ती सुद्धा होणार आहे. तर या दिवशी त्या लोकांनी गरजू व्यक्तींना दान करायचं आहे, वस्त्र दान करायचं आहे. वस्त्र दान केल्याने त्यांच्या जीवनामध्ये आनंद तर येणारच, पण आर्थिक प्रश्न सुद्धा सुटणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी मोनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय नक्कीच करायचा आहे. आता आपली शेवटची रास जी आहे ती मीन रास आहे. तर मीन राशीच्या लोकांनी मोनी अमावस्येच्या दिवशी या लोकांनी पांढऱ्या वस्तूचे दान करायचं आहे. आता पांढऱ्या वस्तू म्हणजे तुम्ही साखर, दूध ह्या वस्तू दान करायच्या आहे. हे दान केल्याने तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते, तुम्हाला खूप मोठा लाभ मिळू शकतो, असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदणार आहे, असं सुद्धा म्हटलेलं आहे. बघा, या उपायाने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा तर पूर्ण होणारच, पण तुमचं जे भाग्य आहे ते सुद्धा उजळणार आहे. त्यामुळे आपल्याला या मोनी अमावस्येच्या दिवशी हे जे काही उपाय करायचे आहे ते खूप मनाभावेने श्रद्धेने करायचे आहे. कारण की हे जे उपाय आपण मोनी अमावस्येच्या दिवशी करणार त्याचं जे फळ आहे ते आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे संपूर्ण उपाय करायचे आहे. बघा, हे उपाय करून बघा, तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार, तुमच्या जीवनामध्ये आनंद असणार आणि तुमचं जीवन हे सुखमय सुद्धा होणार आहे. माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.